शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मान्सून 2026चा पहिला अंदाज मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर शेती माझी प्रयोगशाळाच्या माध्यमातून देतोय. प्राथमिक अंदाज आहे. देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस 94% पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मात्र 5% प्लस मायनस आहे. त्यामुळे फार घाबरून जाण्यासारखा अंदाज नाही. सरासरीच्या जवळपासचाच पावसाचा अंदाज आहे. मात्र आपण महाराष्ट्रामध्ये जेव्हा अंदाज देतो तेव्हा सरासरीच्या जवळचा आहे. 97% पाऊस यावर्षी महाराष्ट्रात पडेल असा आपला अंदाज आहे. यामध्ये देखील 5% प्लस मायनस गृहीत धरण्यात आलेला आहे. प्राथमिक अंदाजामध्ये देशात जून महिन्यात 92% पाऊस पडेल. मात्र या अंदाजामध्ये देखील 5% प्लस मायनस आपण गृहीत धरलेला आहे. देशात जुलै महिन्यात देखील 96% पावसाचा अंदाज आहे. 5% प्लस मायनस जुलै महिन्यातही आपण गृहीत धरलेला आहे. त्यामुळे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. देशात ऑगस्ट महिन्यात 93% पावसाचा आपला अंदाज आहे. 5% याही अंदाजात आपण प्लस मायनस गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे अंदाजामध्ये फार बदल होईल असं वाटत नाही. देशात सप्टेंबर महिन्यात 95% पावसाचा आपला अंदाज आहे. 5% यामध्ये प्लस मायनस होईल. कारण आपण गेल्या अनेक वर्षापासून जे काही हवामानाचा अंदाज अभ्यास केलाय त्यानुसार आपला हा स्वतःचा अभ्यास आहे. महाराष्ट्रात जून महिन्यात 95% पावसाचा अंदाज आहे. यामध्ये 5% प्लस मायनस असण्याची देखील शक्यता आहे. आपण प्राथमिक अंदाजानुसार महाराष्ट्रात जुलै महिन्यात 99% पावसाचा अंदाज व्यक्त करतोय. मात्र 5% प्लस मायनस यामध्ये देखील असण्याची शक्यता आपण या ठिकाणी गृहीत धरलेली आहे. आपण शेती माझी प्रयोगशाळेच्या माध्यमातून महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात 96% पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. यामध्ये देखील आपण 5% प्लस मायनस गृहीत धरलेलं आहे. हे शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गृहीत धरणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात तसं सप्टेंबर महिन्यात देखील 98% पावसाचा आपला अंदाज आहे. 5% प्लस मायनस त्यामध्ये देखील गृहीत धरण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला सरासरीच्या जवळपास पाऊस महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यामध्ये देखील पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे याला आयोडी आणि MGO हे सकारात्मक घटक मदत करणार आहेत. मान्सूनवर 2026ला एलिनोचा प्रभाव आहे. पर्जन्यात घट होण्याची शक्यता आहे. असमान पावसाचं वितरण झाल्यामुळे पावसात खंड असण्याची देखील शक्यता आहे. मात्र दुष्काळाची शक्यता नाही. हे आपण यापूर्वीही सांगितलेलं आहे आणि आता देखील आपण ते पुन्हा एकदा सांगतो आहोत. आयोडी आणि MGO हे सकारात्मक घटक आपल्याला या मान्सूनला सकारात्मक सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. आयोडी MGOचे सकारात्मकता कारणीभूत ठरणार असल्यामुळे आपल्याला नक्कीच या वर्षीचा मान्सून सावरण्याची शक्यता आहे. मान्सूनचे आगमन अंदमानात वेळेवर होईल असं सध्या तरी दिसतंय. मात्र एलिनोच्या प्रभावामुळे पुढील प्रगती मात्र मान्सूनची संथ गतीने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संथ गतीने होणाऱ्या प्रगतीकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे मान्सून पुढील राज्यांमध्ये प्रगती करताना उशिराने जाईल असा अंदाज आहे. देशात दरवर्षी 27% जिल्हे दुष्काळी असतात, परंतु यावर्षी त्या प्रमाणात 8% भर पडेल. देशात दरवर्षी ज्या 27% अंदाज आपण देतो त्यात 8% भर ही महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्रात ढगफुटी आणि विजा पडण्याचं प्रमाण यावर्षी वाढण्याची शक्यता आहे. उष्णता प्रमाणात वाढ होते आहे, हे त्याचं मुख्य कारण आहे. महाराष्ट्रात पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण घटणार आहे. एलिनोचा प्रभाव ज्या वर्षी असतो त्या वर्षी शक्यतो पर्जन्यछायेच्या प्रदेशात पाऊस कमी पडण्याची शक्यता असते. यावर्षी देखील ती शक्यता कायम आहे. यावर्षी देशातील पाणीसाठे 85 ते 90% भरण्याची शक्यता आहे. म्हणजे यावर्षी 100% पाणीसाठे भरण्याची शक्यता नाही.
हे लक्षात घ्या. त्याचबरोबर यावर्षी राज्यातील पाणीसाठे देखील 90% आजूबाजूला भरतील. त्याचं प्रमाण अजूनही कमी होऊ शकतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास यावर्षी उशिराने होईल, हे मात्र दरवर्षीच्या किंवा अनेक वर्षांच्या अनुभवानुसार निश्चित आहे. मात्र पावसात खंड राहतील. मान्सूनचा परतीचा प्रवास खंडाने म्हणजेच असमान पावसाच्या वितरणाने होईल. त्यामुळे थोडा उशिरा मान्सून परतीचा प्रवास करेल. सारांश सांगायचं झालं तर यावर्षी मान्सूनवर अल निनोचा प्रभाव आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा पाऊस थोडा कमी होण्याची शक्यता देशामध्ये आहे. राज्यामध्ये मात्र सरासरीच्या आजूबाजूला पाऊस होईल. मात्र या सर्व ठिकाणी आपण 5% प्लस मायनस धरलेला आहे. यात कुठेही दुष्काळाची शक्यता आपण व्यक्त केलेली नाही. मात्र गरजेपुरता पाऊस देशात आणि महाराष्ट्रात होईल अशी शक्यता आहे. अतिवृष्टीची शक्यता कमी आहे, परंतु ढगफुटीसारख्या घटना याही काळात घडतील. कारण वादळं, कमी दाब, डिप्रेशन यांची संख्या देखील यावर्षी बंगालच्या उपसागरात वाढण्याची शक्यता आहे. आणि असं झाल्यास यदाकदाचित आपल्याला काही ठिकाणी अतिवृष्टीचा अनुभव देखील येण्याची शक्यता आहे. परंतु पर्जन्य छायेच्या प्रदेशात यावर्षी पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. पर्जन्य छायेच्या प्रदेशात नाशिक पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या काही देशातील या काही जिल्ह्यांचा समावेश होतोय. त्यामुळे मित्रांनो, सर्वांनी लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा प्राथमिक अशा स्वरूपाचा मान्सूनचा अंदाज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.